आता आपण त्र्यंबकेश्वरमध्ये आजच्या व्लॉगची सुरुवात इथूनच करतो आहे. आता व्लॉग काही जास्त मोठा असं वाटत नाही, पण तरी पण बघूया. चालू आहे आता त्र्यंबकेश्वरला दोघं जायचं. त्र्यंबकेश्वरमध्ये भोलेनाथांचं दर्शन घ्यायचं आणि जर दाखवता असं ते तुम्हालाही दाखवतो. चलो जाऊया आणि दर्शन घेऊया. बघू शकता हे त्र्यंबकेश्वरचं मंदिर थोडंसं काहीतरी मेंटेनन्स काम चालू आहे वाटतं, त्यामुळं मागं डोंगर पण आहे. मस्त मंदिर आहे. आता आपण आज चालू मंदिरात एंट्री येते. जर परवानगी दिली तर आहेच. दर्शन झाले भोलेनाथांचं. आता पुढे जायचं आहे. सगळं इथलं बघून करून जे तुम्हाला दाखवतं ते मी दाखवतोयच. आत कॅमेरा त्याने अलाउच नव्हतं, त्यामुळं ते नाही दाखवू शकलो तुम्हाला. नमस्कार फ्रेंड्स, आता आपण आहे ज्योतिर्लिंगमध्ये पार्किंगमध्ये झोपलो आहे. कुठं कसं काय ते बाहेर गेलं तुम्हाला समजेलच, मी दाखवेन पण तुम्हाला. आत्ता 5 वाजल्यात, त्यामुळे आवारावर सगळी करायला लागणार आहे. कारण इथनं पण लवकर निघायला लागणार आहे, कारण पार्किंग प्लेस आहे. गाड्या पार्क करायला जागा लागणार आहे. शक्यतो जास्त शूट होईल असं वाटत नाही. जोपर्यंत मी डेटा केबल खरेदी करत नाही तोपर्यंत शूट होईल असं मला वाटत नाही. कारण डेटा केबलचा विषय झाला. डेटा केबलनं काही चार्जिंग होईना झाले. मग बघूया आता पुढं कसं काय काय होतं. मोबाईल तर चार्जिंग आहे सध्या, बघूया पुढं कसं काय होतं ते. नरेंद्रची गाडी लावल्याबरोबर त्याच्या बॅक साईडला म्हणजेच त्याच्या पलीकडे आम्ही इथं टेंट बरोबर पिच केलेला होता. नरेंद्रची गाडी ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी त्याची गाडी होती. बरोबर त्याच्याच नरेंद्रची दोपार त्याच्याबरोबर राईट साईडला मी माझी गाडी लावली होती, जेणेकरून दुसऱ्या गाड्यांचा आम्हाला काही डिस्टर्बन्स होणार नाही. इथं तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो व्हॉईस नेट ॲड न झाल्यामुळं ते आता तुम्हाला नाही सांगू शकत. आत्ता आपण गंगोत्री घाटावर आहे. इथे येऊन तुम्ही माझ्या मागं बघू शकता, पूर्ण हा सगळा गंगोत्री घाटचा परिसर आहे. त्या पुलाच्या पलीकडे आंघोळ त्यांनी केली जाते. मी काय आंघोळ नाही करणार आता सध्या. तोंड उठले म्हणजेच माझी आंघोळ आहे सध्या, कारण आता इथनं डायरेक्ट घर गाठायचं आहे. घराकडे जायचं म्हटलं तर वेळ जास्त घालवून नाही चालणार, त्यामुळे आता घर को जाना ही है. आता इथनं पुढे निघूया. जास्त काही मी आता रेकॉर्डिंग करू नाही शकणार, हे पण होते का नाही पूर्ण माहीत नाही. जास्त काही रेकॉर्डिंग नाही करू शकणार, कारण जरा डेटा केबलचा प्रॉब्लेम झाला आहे. डेटा केबल कुठं घ्यायची आणि तिथनं पुढचं मग शूट व्यवस्थित करायचं. चला भेटू पुढे. फायनल डेटा केबल घेतल्या, नाशिक सोडतानाच की मी घेतल्या, त्यामुळे आता थोडंफार शूट व्हायला लागलं आहे. बघूया जे काय आता अपडेट्स असतील ते तुम्हाला सगळे सांगत जाईन. कधी पोहोचलो, किती किलोमीटर झालं वगैरे वगैरे.
सेम असंच ज्यावेळी आपण दोन्ही बाजूला डोंगर आहे आणि आपण आपल्या मधून त्याच्या गाडीने येतोय तर जे फिलिंग असते ते खूपच मस्त असं फिलिंग असते. ज्यावेळी हे फिरायला मी सुरुवात स्वतः केल्या त्यावेळी ते मला समजायला लागले. आधी फक्त यूट्यूब चॅनलवर ते बघतच होतो पण खूपच ऑसम असं फिलिंग आहे. त्यासाठी की त्याला पोहोचून आहे त्यामुळे परत एकदा नाशिकला येणार आहे. त्यावेळेस अजून बरेचसे प्लेसेस आहेत जे नाशिकमध्ये मी कवर नाहीच केलेले ते नेक्स्ट ट्रिपमध्ये कंप्लीट करणार आहे. नेक्स्ट ट्रिप काढताना आता अशा पद्धतीने ट्रिप काढणार आहे की त्यावेळी टाईमचं बंधन राहणार नाही किंवा मला ह्या वेळेस माघारी जायचं नाही. माझं तर 5-6 दिवस कंप्लीट करायच्या माझ्या राहणार आहे. बऱ्याचशा गोष्टी ज्या मी करणार आहे त्या ट्रिपला ते त्यावेळी ती ट्रिप पाहिजे त्यावेळी त्या गोष्टी मला समजतील. त्यासाठी पुढच्या पण गोष्टी समजण्यासाठी त्यासाठी तुम्हाला हा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनल तुम्हाला करावं लागेल. आता इथून पुढे निघायचं आहे. जाऊया कुठं पण जातो काय जातो ते तुम्हाला समजेल. आणि जरा आता माझ्या आवाजापेक्षा बाहेरचा आवाज जास्त असेल थोडंसं इग्नोर करायचा आवाज कारण कॅमेरा बॅटरी पूर्ण संपलेली आहे. त्यामुळे मी मोबाईलच्या इनबिल्ट कॅमेरावर मोबाईलच्या इनबिल्ट माईकवर त्याचं शूट करतो. बाहेरचा आवाज एकदम साहजिक आहे त्यामुळे थोडंसं इग्नोर करा. चला निघूया पुढं आपण. नमस्कार. आता आपण कात्रजचं जरा माग आहे नवरी भेटून जाणार का कात्रजचं काही आपण जाणार नाही अजून 200-250 किलोमीटर 200-250 किलोमीटरच्या आसपास अंतर आहे. ते पण कवर करायचं आहे. आता रात्री 12 वाजले असं वाटते. जरा गाडी जास्त गरम झाल्या. हाय सीसीची बाईक का असावी ते आत्ता समजते पण आपण नॉर्मल सीसीच्या बाईकवर पण आपण जाऊ शकतो. नाही असं अजिबात नाही. गाडी गरम झाल्या जास्तच त्यामुळे जरा थांबलो. इथून पुढं निघायचं आहे परत लगेच. परत एकदा कात्रजच्या बोगद्यात आलेलो आहे आपण अशा रीतीने. नमस्कार फ्रेंड. आता ब्लॉग इथंच एंड करतो आहे कारण घरात जाऊन ते जर परत एंड करायचं म्हटलं तर वेळ भेटणार नाही आणि घरात पण वैताग पण येणार आहे कारण नाण्यामध्ये 425 आसपास किलोमीटर आज दिवसात माझं रनिंग होते पूर्ण दिवसात त्र्यंबकेश्वरपासून ते इथंपर्यंत घ्या. जरा हेल्मेटचा काहीतरी इश्यू आहे मला ते समजून झाले काय विषय आहे ते. बहुतेक त्या फ्रेंडला ते विचारल्यानंतर नरेंद्रला मी विचारलं होतं असं असं हेल्मेटमध्ये इथं रुतत आहे म्हणून डोक्याला ह्या इथं रुतत आहे. मग तो पण म्हटला नाही म्हटला थोडंफार कमी होतं आहे मग ती पूर्ण अशी कॅप भेटतं ना त्या कॅपमध्ये थोडंफार कमी होतं आहे म्हटला पूर्णपणे काही की कमी होत नाही. लोक त्याच्यावर परमनंट सोल्युशन काढायला लागणारच आहे कारण कंटिन्यू गाडी असं हाणणं एवढ्या यानं तर मला तर शक्य नाही ते. मी काय कंटिन्यू मोटोलॉगिंग किंवा हे काय त्याला गाडीवरनं फिरवून असं काही नाही माझं. मला फक्त फिरायचं आहे मग ते 4 चाकीने फिरू दे 2 व्हीलरनं फिरू दे मला फक्त पर्सनल व्हेकल मग ते माझं असो किंवा मिस्टरांचं असो किंवा ते रेटवर घेतलेलं असो जेणेकरून आपल्याला कुठेही थांबता यावं कुठेही इथून लगेच आपल्याला जाता यावं अशा पद्धतीनंच मला फिरायचं आहे. असेच ब्लॉग तुम्हाला पुढेही दिसतील हा या चॅनलवर. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट नक्कीच करा. तुमचे कमेंट खूप व्हॅल्युएबल राहतात.